यानंतर बातमी मात्र राजकीय वर्तुळातली आहे। रिपाईचे खासदार रामदास आठवले यांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली। सामाजिक न्याय राज्यमंत्री म्हणून त्यांनी काम पाहिलंय, तर समाज कल्याण आणि परिवहन राज्यमंत्री या पदावर सुद्धा त्यांनी कार्यभार सांभाळलाय। त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांनी। पुन्हा एकदा तुम्ही राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे, काय किती महत्त्वाची आहे? मला असं वाटतं की ते भारताचं जे राज्यमंत्रीपद आहे ते सुद्धा अत्यंत महत्त्वाचं आहे। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा एक खासदार नसता नाही, म्हणजे रिपब्लिकन पक्षाला राज्यमंत्रीपद मिळालेलं आहे। त्या राज्यमंत्रीपदाचं सोनं करण्याचा प्रयत्न मी करणार आहे। मागच्या वेळेला मी 3 वर्षामध्ये मला जी जबाबदारी सोपवली होती ती अत्यंत चांगल्या पद्धतीने मी पार पाडलेली होती आणि त्यामुळेच मोदी साहेबांकडे सगळे रिपोर्ट होतेही आणि त्यामुळे मी देशभरातल्या लोकांसाठी काम करणारा कार्यकर्ता आहे। निवडणुकीमध्ये मी बीजेपीला फार मोठ्या प्रमाणामध्ये प्रचारामध्ये सहकार्य केलेलं होतं। या सगळ्या बाबींचा विचार करून आपल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रयत्न, नितीन गडकरी यांची शिफारस आणि नरेंद्र मोदी यांच्या मनामध्ये माझ्याबद्दल असणारा जो आदर आहे किंवा रिपब्लिकन पक्षाला महत्त्व दिलं पाहिजे, बाबासाहेब आंबेडकरांचा पक्ष आहे। आता आज मी त्यांना शाल माझ्याकडे होती पिवळ्या रंगाची, तर ते म्हणाले बाबा ही रिपब्लिकन पक्षाच्या रंगाची शाल नाही आहे, रंग नाही आहे रिपब्लिकन पक्षाचा तर मी त्यांना सांगितलं की त्या शालीचा रंग नसेल पण माझा रंग निळा रंग आहे, त्यामुळं ठीक आहे। तर त्यांच्या मनामध्ये रिपब्लिकन पक्षाबद्दल बाबासाहेबांबद्दल आदर आहे आणि मला हे दुसऱ्यांदा मंत्रिपद जे राज्यमंत्रीपद मिळालेलं आहे त्याचा मी चांगला लोकांसाठी उपयोग करेन। यापूर्वी आपण अनेकदा नरेंद्र मोदींची भेट घेतली, पण आजच्या चहापानाची भेट किती महत्त्वाची आणि किती विशेष होती? आजची चहापानाची भेट होती ती अत्यंत महत्त्वाची यासाठी होती की आपलं मंत्रिपदाच्या शपथ घेण्यामध्ये माझं नाव आलेलं होतं आणि ज्यांचं नाव आलं होतं त्या सगळ्यांनी त्यांनी बोलावलं होतं आणि ही जी चर्चा होती ती फक्त अर्ध्या तासाची चर्चा होती। फक्त त्यांनी अमित शहा यांनी थोडं मार्गदर्शन केलं आणि प्रधानमंत्र्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्हाला जी जबाबदारी सोबत जाणार आहे ती जबाबदारी चांगल्या पद्धतीने पार पाडा। लोकांनी आपल्यावर विश्वास टाकलेला आहे आणि त्या विश्वासाला तडा जाणार नाही अशा पद्धतीचं आपल्या प्रत्येक मंत्रालयाचं काम असलं पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून त्यांनी आम्हाला सूचना दिलेल्या आहेत, आदेश दिलेले आहेत। त्यांचे आदेश पाळण्याची जबाबदारी आमच्यावर आहे आणि मला जी जबाबदारी दिली जाईल ती जबाबदारी मी चांगल्या पद्धतीने पार पाडेन। शुभेच्छांचा वर्षा होत आहे, पण महत्त्वाचं म्हणजे त्यांनी म्हटलं की मी पुन्हा एकदा सामाजिक न्याय राज्यमंत्री म्हणून आणि समाजासाठी काम करण्यासाठी तयार आहे। नवी दिल्लीहून व्हिडिओ जर्नलिस्ट जुगलसह प्रशांत रामदास, न्यूज 18 लोकमत। त्याचबरोबर सेनेच्या अरविंद सावंत यांनी सुद्धा काल पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली आहे। दक्षिण मुंबईतून अरविंद सावंत उभे होते। ही लढाई सगळ्यात महत्त्वाची मानली जात होती ही लढत, कारण मिलिंद देवरा विरोधात अरविंद सावंत असा सामना रंगलेला होता। कमी मतदान या ठिकाणी झालेलं होतं आणि यात मात्र अरविंद सावंतांचं पारडं जड झालं आणि ते विजयी झाले। त्यांच्या शपथविधीनंतर त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी उदय जाधव यांनी। तुम्हाला केंद्रीय मंत्रिपद दिलं आलेलं आहे, काय काम करणार सगळ्यात पहिलं आणि कुठलं खातं मिळालं हे कळवण्यात आलंय का तुम्हाला? मला अजूनही आम्हाला खातं मिळालेलं नाही, थोडी काही घाई नाही ना। आज तर शपथ झाली आहे, उद्या कॅबिनेटची बैठक असणार आहे, केव्हा असेल अजून ती कळलेली नाही। त्या 2 दिवसात कळून जाईल की आपल्याला कोणतं खातं मिळणार आहे वगैरे। पण दुपारच्या बैठकीत त्यांनी खूप अतिशय महत्त्वाचं मार्गदर्शन केलं। त्यात ते म्हणाले वेळेवर या आणि दुसरी गोष्ट आपला 1 मिनिट सुद्धा देशाच्या सेवेपासून वाया जाता कामा नये, इतकं समर्पित भावनेनं काम करा। 2 गोष्टी त्यांनी खास सगळ्यांना सांगितल्या। फक्त त्याच्यावर खातं आल्यानंतर पाहू काय करायचं ते। संध्याकाळी बैठक झाली, या बैठकीमध्ये अमित शहा नरेंद्र मोदी यांच्याशी तुमची चर्चा झाली का? 1 to 1 काय झालं? कारण 1 to 1 असं म्हणजे सगळेच ना, आता ज्या मंत्र्यांनी शपथ घेतली ते सगळे मंत्री, राज्यमंत्री आणि कॅबिनेट मंत्री, सगळे मंत्री तिथे उपस्थित होते। ते सगळ्यांना 60 जणांनी त्यांनी उद्बोधन केलं आणि सांगितलं आता चला शपथीला सुरू, आपल्याला टीम म्हणून जोरदार काम करायचं आहे। NDA 2 या सरकारमध्ये शिवसेना हा सगळ्यात मोठा घटक पक्ष आहे, 18 खासदार आहेत। असं असताना शिवसेनेच्या वाट्याला एकच मंत्रिपद म्हणजे आत्ता आलेलं आहे। इतरांना देखील 1-1 मंत्रिपद मिळालेलं आहे, मात्र इतरांचे 4 किंवा 6 असे खासदार असताना शिवसेनेचे 18 असताना म्हणजे दुप्पटीपेक्षा जास्त असतात। हा विषय माननीय आदरणीय आमचे उद्धव साहेब निश्चितपणे वेगळे हाताळतील। ताबडतोब एका विषयावर कटुता परत निर्माण करणं हे काही बरं वाटलं नसेल, पण आम्ही निश्चितपणे त्याचा विचार करू। मला असं वाटतं केला जाईल।
जेडीयूने नाराजी त्याबद्दलच व्यक्त केलेली आहे की आमचे 16 खासदार आहेत, 6 खासदार किंवा 4 खासदार असताना ना देखील एक आणि आम्हाला देखील एक दिलं जातं, त्यामुळे काहीच नाराजी एनडीए मध्ये आधीच निर्माण झाली. पण त्याच्यामुळे आता कळेल ना की शिवसेना किती वेगळी आहे. हेही चांगलं आहे ना. शिवसेना असं सत्तेसाठी किंवा खुर्च्यांसाठी कधी तमाशा केला नाही आपण कधी, किंवा त्या पद्धतीने वागलो नाही. गेली 5 वर्षे पण नाही वागलो, अटल बिहारींच्या वेळेला पण वागलो नाही. पण मला असं वाटतं हाच समंजसपणा भारतीय जनता पक्ष लक्षात घेईल आणि निश्चितपणे शिवसेनेच्या पदरात काहीतरी पडेल. या पुढच्या काळात ते पडायला पाहिजे असं मला वाटतं. शिवसेनेच्या लोकनियुक्त 18 खासदारांपैकी अनेक ज्येष्ठ खासदार होते, मात्र तुम्हाला मंत्रिपद दिलं, त्यामुळे शिवसेनेत अंतर्गत काही नाराजीचा सूर निघालेला आहे का? नाही हो, काहीतरीच काय. मला कळतं नाही, मी खरं बघितलं तर ज्येष्ठतेच्या मी 50 वर्षीय सेवेत. प्रश्न तो येतच नाही. शिवसेनेमध्ये पद्धतच कशी आहे, कार्यपद्धती अशी आहे की मुळात एकदा वंदनीय शिवसेना प्रमुखांनी आणि आता आदरणीय पक्षप्रमुखांनी एकदा निर्णय घेतला, त्याच्यावर प्रतिक्रिया आता आम्हाला वाटत असेल केव्हा असं थोडंच असतं. प्रत्येकाच्या मला सांगा त्यांनी आजवर किती लोकांना संधी दिली, बापरे. आणि मी स्वतःच पाहतो न बोलून संधी दिली जाते. हो, असा एकमेव पक्ष आहे तुमच्या कार्याची दखल घेणारा आणि ती दखल घेऊन त्याचा मुलायजा राखून त्याला त्याचं दान पदरात पाडणारा देणारा एकमेव पक्ष आहे. स्पष्टपणे सांगितले, जी काय जबाबदारी केंद्र सरकार माझ्यावरती सोपवेल ते मी पूर्णपणे सक्षमपणे पूर्ण करण्याचा आटोकाट प्रयत्न करेन. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन कुबडेसह उदय जाधव, न्यूज 18 लोकमत, नवी दिल्ली. तर भाजपचे संजय धोत्रे यांनी सुद्धा काल पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली आहे. महाराष्ट्रातील अकोल्यातून त्यांनी सलग 4थ्यांदा खासदार म्हणून ते निवडून आले आहेत. तर यावेळी त्यांना पहिल्यांदाच मंत्रिपद मिळणार आहे. त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांनी. संजय धोत्रे यांनी केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये राज्यमंत्रीपदाची शपथ घेतलेली आहे. राष्ट्रपती भवनातील भव्य दिव्य कार्यक्रमामध्ये त्या शपथविधी कार्यक्रमात त्यांनी शपथ घेतली. थेट आता त्यांच्याशी चर्चा करूया. आपलं स्वागत आहे. प्रथमतः अभिनंदन, आपल्याला राज्यमंत्रीपद मिळालं. महत्वाचं म्हणजे जेव्हा शपथविधी सुरू होता त्यावेळी डोक्यात काय सुरू होतं? नाही, त्यावेळेला एकच होतं की आता फार मोठी जबाबदारी आपल्यावर आलेली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात काम करत होतो किंवा आजूबाजूच्या जिल्ह्यात राज्यात काम करण्याची संधी मिळाली, परंतु हे संपूर्ण एक भारतासारखा विशाल देश ज्यामध्ये प्रत्येक राज्य, प्रत्येक जिल्हा किंवा प्रत्येक गाव याचं काही वैशिष्ट्य आहे. आता अशा ठिकाणी काम करायचं म्हणजे खरोखर खूप मोठी जबाबदारी आहे. आणि एवढा मोठा विश्वास आमच्या पंतप्रधान, राष्ट्रीय अध्यक्ष, आमचे शीर्षस्थ नेते नितीनजी गडकरी, देवेंद्र फडणवीस, सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्यामुळे माझ्यावर जबाबदारी आली. तर तेच विचार सुरू होते की आपण कधी विचारही केला नव्हता की आपण आमदार होऊ, खासदार होऊ आणि आज केंद्रीय मंत्री म्हणून आपल्याला शपथ घ्यायची आहे. एवढा विशाल जनसमुदाय, राष्ट्रपती, अनेक मान्यवर त्या शपथविधी सोहळ्याला होते. एक फार मोठा आयुष्यातला भाग्याचा क्षण किंवा आपण जे काही काम केलं त्याचं म्हणजे आपल्या अपेक्षेपेक्षा कितीतरी जास्त विश्वास लोकांनी आपल्यावर टाकला, त्या नेत्यांनी टाकला, याचाही एक आनंद आहे. पण महत्वाचं म्हणजे जेव्हा तुम्ही पंतप्रधानांच्या निवासस्थानी चहापानासाठी गेलाय, काय पंतप्रधानांनी कानमंत्र दिला? हे आता आम्हाला नेहमीच ते जे सांगतात की कोणतंही पद, हे पद म्हणजे काही उपभोगाची वस्तू नाही, तर ती एक जबाबदारी आहे. लोकांच्या इच्छा आकांक्षा आपल्याला पूर्ण करायच्या आहेत, हे ते आम्हाला नेहमीच ते सांगत असतात. आणि त्याच गोष्टी त्यांनी आम्हाला तिथे गेल्यानंतरही सांगितल्या की इतर गोष्टीत वाहवत न जाता किंवा स्वतःबद्दल विचार न करता ह्या देशाचं भवितव्य आपल्याला घडवायचं आहे. या देशातला जो शेवटचा माणूस आहे, शेतकरी आहे, गोरगरीब आहे, त्या सर्वांचं, विद्यार्थ्यांचं, महिलांचं, सगळ्यांचं भवितव्य आपल्याला घडवायचं आहे. तर हे नेहमी ते आम्हाला सांगत असतात. आणि यावेळेला त्यांनी सांगितलं की तुम्ही एवढ्या मोठ्या देशात 543 खासदार निवडून त्यातले एक आहात. नंतर आता 58 जे मंत्री आहेत त्या मंत्र्यांपैकी तुम्ही एक आहात आणि तुम्हीच आता विचार करून सगळ्यांनी मिळून आपल्याला काम करायचं. एक वेगळा प्रश्न आहे, कुठल्या खात्यात काम करायला आवडेल तुम्हाला? आता तसं तर मला शेवटी काय आहे की मी हे मानणाऱ्यापैकी आहे की कोणतंही म्हणजे आपण जे समजतो जसं आपलं शरीर आहे, त्या शरीराचा प्रत्येक भाग हा महत्वाचा असतो.
आणि जेव्हा त्याच्यामध्ये बिघाड निर्माण होतो तेव्हा आपल्याला समजते, जसं कोणाचं पोट दुखते तो म्हणतो पोटदुखीसारखा आजार नाही, ज्याचा कान दुखला तो म्हणतो कानदुखीसारखा आजार नाही. तसं जिथे समस्या निर्माण होतात ते महत्त्वाचं वाटते. तर प्रत्येकच गोष्ट महत्त्वाची आहे, परंतु आता म्हणजे माझा जो अनुभव आहे तो विशेषतः ग्रामीण भाग, शेती वगैरे यातला अनुभव आहे आणि त्या दृष्टीनं माझ्यावर जबाबदारी येईल. मला असं वाटते, परंतु कोणती जबाबदारी आली तरी ते मी पूर्ण म्हणजे माझं सर्व स्वप्नाला लावून ती जबाबदारी पार पाडण्याचा माझा प्रयत्न राहील. धन्यवाद आमच्यासोबत चर्चा केल्याबद्दल. हे होते संजय धोत्रे, केंद्रीय राज्यमंत्री आहेत. उद्या ज्यांना खातं मिळेल ते खात्याबद्दल अपेक्षा त्यांनी व्यक्त केलेल्या आहे. नवी दिल्लीहून व्हिडिओ जर्नलिस्ट जुगलसह प्रशांत नामदास, न्यूज 18 लोकमत.